वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सत्य जीवन हीच आहे. मार्ग सत्य जीवन त्या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी म्हटले देवाचे राज माझ्याद्वारे. आजच्या मननासाठी देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 26 12 ते 22 ही वचने. उत्पत्ती अध्याय 26 12 ते 22 ही वचने. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजविल्या. अबीमलेक इसाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस. तेव्हा इसाक तेथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन राहिला. आणि त्याचा बाप अब्राहाम याच्या हयातीत ज्या विहिरी खणिल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजून टाकल्या होत्या त्या त्यांनी पुन्हा उकरिल्या. आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यास पुन्हा दिली. इसाकाचे चाकर त्या खोऱ्यात खणीत असता तेथे त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला. तेव्हा गरार येथले गुराखी इसाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की, हे पाणी आमचे आहे. यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक कलह ठेविले, कारण त्यांनी त्याची कलह केला. मग त्यांनी दुसरी विहीर खणिली, तीचवरूनही ते भांडले, म्हणून त्याने तिचे नाव सितना वैर ठेविले. तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणिली. तेव्हा तीचवरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोत विस्तार असे ठेविले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने आपल्या भूमीचा विस्तार केला आहे. आता या देशात आमची वाढ होईल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी उत्पत्ती 26 त्याची 12 ते 22 ही पवित्र वचन वाचलेली आहे. माझे प्रियांनो, हा बायबलमधील एक महत्त्वाचा भाग आहे, कारण दुष्काळातही इसाहकाच्या मेहनतीला देवाच्या आशीर्वादाने 100 पट पीक मिळालेलं आहे. हे आपण या पवित्र वचनांमध्ये पाहत आहोत. जे कष्ट करतात, जे मेहनत करतात आणि देवावर अवलंबून राहतात त्यांना परमेश्वर 100 पटीने पीक देतो.
या वचनांमध्ये आपण पुढे पाहतो की इसाहाकाला 100 पटीने पीक मिळालं. हे पलिष्ट्यांनी पाहिलं. त्यावेळेस पलिष्टी लोक इसाहाकाचा हेवा करू लागले आणि ज्या विहिरी होत्या त्या त्यांनी बुजविल्या. तरीही इसाहाक न डगमगता, कारण देवावर त्याचा विश्वास आहे आणि विश्वासाने तो विहिरी खोदत राहिला आणि शेवटी त्याला रोहबत म्हणजे मोठी जागा त्याला सापडली आणि ज्या ठिकाणी त्याला शांतता लाभली. माझ्या प्रियांनो, धीर हा महत्वाचा आहे. पलिष्टी लोक त्याचा हेवा करत होते, त्याला त्रास देत होते, त्याच्या विहिरी ते बुजवीत होते, तरी देखील इसाहाकाने धीर धरला आणि म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. आपण या वचनांमध्ये 4 महत्वाच्या गोष्टी पाहतो. पहिली गोष्ट म्हणजे जीवनाचा मुख्य आधार. त्या काळात वाळवंटात आणि दुष्काळात जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक होतं आणि आपण पाहतो की विहिरी म्हणजेच जीवन आणि ते अस्तित्वाचं प्रतीक होतं आणि त्या वाळवंटामध्ये इसाहाकाला त्या विहिरी सापडल्या. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समृद्धी आणि प्रगतीचे साधन. विहिरीच्या पाण्यामुळे शेती करणं आणि गुरांना पाजणं आणि स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करणं हे इसाहाकासाठी शक्य झालं आणि त्याच्यामुळे परमेश्वराने त्याची प्रगती केली, त्याची समृद्धी केली. तिसरी गोष्ट म्हणजे देवाच्या आशीर्वादाचं प्रतीक. इसाहाकाच्या विहिरींमध्ये जे विपुल पाणी आहे हे देवाच्या कृपेचे आणि परमेश्वराच्या स्वरक्षणाचे लक्षण मानलं गेलेलं आहे आणि परमेश्वराने त्याला तो आशीर्वाद दिला. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांतता आणि सातत्य. रोहबत इतरांच्या त्रासामुळे इसाहाक अनेकदा आपल्याला दिसतं की तो विहिरी सोडून गेलेला आहे, परंतु तो थांबला नाही. शेवटी रोहबत विहिरीपाशी आल्यावर त्याला कळले की देवाने त्याचा विस्तार केलेला आहे, देवाने त्याला आशीर्वादित केलेला आहे. होय माझ्या प्रियांनो, परमेश्वर आपला रोहबत म्हणजे विस्तार करणार आहे, आपली उन्नती करणार आहे, आपली समृद्धी करणार आहे, कारण तो आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे. तो आपल्या समृद्धीचे आणि प्रगतीचे साधन आहे. परमेश्वर आपल्या आशीर्वादाचं प्रतीक आहे आणि परमेश्वर हा शांतता आणि सातत्य आपल्या जीवनामध्ये राखणारा परमेश्वर आहे, कारण तो रोहबत या ठिकाणी पोहोचला आणि परमेश्वराने त्याचा विस्तार केला. जर आपला विस्तार व्हावा असं आपल्याला वाटतं तर आपण इसाहाकाप्रमाणे संयम राखून निश्चित परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करील. देवा, ही पवित्र वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझ्या चरणी लीन आणि नम्र होतो, तुझी स्तुती करतो. या सुंदर वचनांबद्दल तुला धन्यवाद देतो. खरोखर तू रोहबत म्हणजे विस्तार करणारा परमेश्वर आहे आणि देवाप्पा, आमच्या आध्यात्मिक जीवनाचा तू विस्तार कर. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पाप क्षमा मिळे, शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे, मागा म्हणजे ते मिळे, हे बोल येशूचे. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे, शोधा म्हणजे सापडे, धोका. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.